सुधागडमधील आदिवासी भवनाचा वाद, शिवसेना राष्ट्रवादीत जुंपली, जिल्हाप्रमुख किशोर जैन यांची राष्ट्रवादीवर टीका। सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून आदिवासी समाज भवन उभे राहावे यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नामदार अनंत गीते यांच्या फंडातून 10 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। त्यामुळे आदिवासी समाज भवन उभारण्याकामी शिवसेनेने केलेले भूमिपूजन अधिकृत असून राष्ट्रवादीने केलेले भूमिपूजन अनधिकृत असल्याचा दावा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी केला। पालीतील आदिवासी समाज भवनाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जैन बोलत होते। किशोर जैन पुढे म्हणाले की आदिवासी समाज भवनाचे भूमिपूजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आणि आमदार धैर्यशील पाटील आदी नेते मंडळींकडून तोंडी सांगण्यात आले। आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकांना फितवण्याचे काम सुरू असल्याचे जैन म्हणाले। बळाळेश्वराच्या साक्षीने आज आपण या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांना जो मागे गीते साहेबांनी जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की तुम्हाला समाज मंदिर बांधण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात येईल, त्या शब्दानुसार आज या ठिकाणी या समाज मंदिराचं भूमिपूजन तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने झालेलं आहे। आदिवासी बांधव सुद्धा यामध्ये माझ्यासोबत आहेत। हे भूमिपूजन झालेलं आहे असं फक्त तोंडी बोलून गेलेली काहीची मंडळी आहे, परंतु आता हे अधिकृतरित्या ह्याच्यामध्ये गीते साहेबांचा फंड ट्रान्सफर झालेला आहे। 10 लाख रुपयाची मंजुरी मिळालेली आहे। नुसती मंजुरी मिळालेली नाहीये, तर वर्क ऑर्डर झालेली आहे आणि वर्क ऑर्डर होऊन ठेकेदार ठरून त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय। जो गीते साहेबांनी शब्द दिला होता तो 100% आज पूर्ण केलेला आहे आणि ठेकेदारांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर परत गीते साहेब खासदार होऊन जेव्हा येणार आहेत त्यावेळेला या इमारतीचं उद्घाटन तुमच्याच हस्ते व्हायला पाहिजे। एवढ्या लवकरात लवकर या इमारतीचं काम करावं अशी विनंती मी ठेकेदाराला केली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख म्हणाले की आदिवासी समाज भवनासाठी नामदार अनंत गीते यांनी 10 लाखांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे। लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी घाई गडबडीत भूमिपूजन केल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय। आम्हाला गीते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाला 10 लाखाचा निधी दिलेला आहे, परंतु आताचे जे उमेदवार आहेत जे लोकसभेचे त्यांची एवढी घाई झालेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे की त्यांनी घाईघाईत वर्क ऑर्डर न होताना त्यांचं टेंडर पण फ्लॅश न झालंय तरी सुद्धा येऊन काय 4-5 लोकांना घेऊन काल उद्घाटन केलं आणि त्यांच्याबरोबर आमदार होते, परत सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते, अशा बऱ्याच म्हणजे सगळे प्रतिष्ठित लोकांना घेऊन अशी घाईघाईत काल आदिवासी समाजाला फसवणूक करून त्यांचं उद्घाटन केलं। म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेलीच आहे, त्यांना त्यांची हार दिसत आहे, गीते साहेबांचा विजय हा निश्चित आहे हे समजल्यानंतर त्यांनी घाईघाईत असं करून त्यांनी काल उद्घाटन केलेलं आहे। या कार्यक्रमाला युवासेना जिल्हाप्रमुख सुधीर ढाणे, तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, सुधागड, रायगड। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।